वार्तांकन रोखठोक बातमी। कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा 2 नोव्हेंबर 2025 रोजी असून या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे तसेच मंदिर समितीने भाविकांना आवश्यक सुविधांबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या। कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, एसटी महामंडळचे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हनकर, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, हरिभक्त परायण राणा महाराज वासकर तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाने वारकरी भाविकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। त्याचप्रमाणे कार्तिक यात्रेतही चांगल्या सुविधा द्याव्यात। यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट येथील स्वच्छता याची दक्षता घेऊन स्वच्छतेसाठी जास्तीचे स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत। भाविकांना पायी चालत असताना कच, दगडी, खडी लागणार नाही याची दक्षता घेऊन भक्तिसागर 65 एकर इथं मुरुम खडी टाकल्यानंतर तात्काळ रोलिंग करून घ्यावे। विशेषतः प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात दिंड्या बरोबर वारकरी भाविक अनवाणी चालत प्रदक्षिणा घालतात। यावेळी त्यांच्या पायांना कच, खडी लागणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।